आज ना मला हा सुंदरसा हेअरबँड बनवायचा होता या क्रॉप टॉप आणि स्कर्टवर. तर मी तुम्हाला हा सगळ्या बाजूने पहिले दाखवते. हा बघा कसा दिसतोय. तर असाच तुमच्या बेबीला पण तो दिसेल. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण हे गोल सर्कम्फरन्समध्ये माप घ्यायचं आहे. हा बेबीच्या डोक्याचा आकाराचाच आहे म्हणून मी तुम्हाला तांब्यावर दाखवते. तुम्ही तुमच्या बेबीचा आकार घ्या, माप घ्या. ते 18 इंच येतं. आता आपल्याला इथे 3 तुकडे लागणार आहेत. पहिला तुकडा लागणार आहे 15 बाय 4.5 इंचाचा, दुसरा लागणार आहे 8 बाय 3 इंचाचा आणि तिसरा लागणार आहे 5 बाय 4.5 इंचाचा. तर हे 3 तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत आणि एक इलास्टिक लागणार आहे 4 इंचाचा. तर आता आपण जो दुसरा तुकडा होता छोटावाला तो घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर त्या साडीचं कापड पण घ्यायचं आहे. हे वरती अस्तराचं कापड आहे. ह्याला मी डबल टिप मारून घेतलेली आहे आणि आता हे कापड आपण उलटं करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ह्याच्यावरचा जो मॅचिंग क्रॉप टॉप आणि स्कर्ट ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ मी आजच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि चॅनलचं नाव हेच आहे शिवणकला बाय प्रीती. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे माझा यूट्यूबची चॅनलची लिंक मिळेल. तर हा दुसरा भाग पण मी शिवून घेतलेला आहे आणि आता हा मी स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने संपूर्ण उलटा करून घेते. आता ह्याला ना दोन्ही भागांना आपण ना पहिले इस्त्री मारून घ्यायची, व्यवस्थित प्रेस मारून घ्यायची. आता जो छोटा भाग आहे ना त्याच्यामध्ये तो इलास्टिक टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित त्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचा. म्हणजे 8 इंचाच्या कपड्यामध्ये 4 इंचाचं इलास्टिक व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं. एक बाजू मी फिक्स करून घेतली. आता दुसऱ्या बाजूचं पण ते सेफ्टी पिन काढून टाकायचं आणि ती बाजू पण आता आपण इथे फिक्स करून घेऊया. आणि बाकी काही नाही. आता हे इलास्टिक जे आहे ना हे मोठ्या कपड्याला फक्त जॉईंट करायचं आहे. तर इथे मी हे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि इथे आपला हेअरबँड तयार झालेला आहे. आता हे दुसरा जो काठाचं कापड होतं ना त्याचा मी एक छोटासा हा बो बनवलेला आहे. बो बनवायचे व्हिडिओ तर तुम्हाला बरेचसे बघायला मिळतील. तर इथे हा मी बो बनवलेला आहे आणि त्याला ना मी धाग्याच्या साहाय्याने जॉईंट करून घेते आणि इथे ना एक नवीनशी डिझाईन तयार करणार आहे. हे जे नॉड असतं ना त्याला ना मी अशी गुलाबाची लटकन लावणार आहे. म्हणजे ह्या साडीच्या कपड्याचे असे छोटेसे गुलाब बनवले 2 आणि ती लटकन इथे तयार केलेली आहे. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे की ती आपला जो हेअरबँड आहे ना तो हेअरबँडला ना ती लटकन अशी गाठ मारून घ्यायची. जिथे आपण बो लावलेला आहे ना तिथे मी ही गाठ मारून घेतलेली आहे आणि इथे ना संपूर्ण आपला हा हेअरबँड तयार झालेला आहे. तर हा मी कसा बनवला आहे हे नक्की कमेंट करा आणि इथपर्यंत आला चला पटापट फॉलो करा माझ्या चॅनलला.